गव्हर्नमेंट हॉस्टेल अटेंडन्स सिस्टम. सर्वप्रथम आपण डॅशबोर्ड पाहूयात. डॅशबोर्डमध्ये आपल्याला क्लिअर आणि रिअल टाईम माहिती दिसते. आज हॉस्टेलमध्ये टोटल स्टुडंट्स किती आहेत, प्रेझेंट स्टुडंट्स किती आहेत, ॲब्सेंट स्टुडंट्स किती आहेत आणि ऑन लीव्हवर किती स्टुडंट्स आहेत. त्याचबरोबर खाली डेट वाईज व्ह्यू दिलेला आहे, ज्यामध्ये कोणत्या दिवशी हॉस्टेलमध्ये किती स्टुडंट्स आले होते हे सुद्धा आपल्याला सहजपणे पाहता येते. रजिस्ट्रेशन पॅनल. आता आपण रजिस्ट्रेशन पॅनलकडे जाऊया. इथे आपण हॉस्टेल स्टुडंटची कंप्लीट माहिती भरतो. फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, रूम नंबर, स्टुडंटची जॉईनिंग डेट, हॉस्टेल कंप्लीट झाल्यानंतर हॉस्टेल सोडायची डेट. यानंतर पॅरेंटचा ईमेल आय डी घेतला जातो. जेव्हा स्टुडंट हॉस्टेलच्या बाहेर जातो किंवा परत येतो तेव्हा सिस्टम ऑटोमॅटिकली पॅरेंटला जीमेलद्वारे नोटिफिकेशन पाठवते. म्हणजे पॅरेंट्सला लगेच कळतं की आपली मुलगी किंवा मुलगा हॉस्टेलच्या बाहेर गेला आहे किंवा हॉस्टेलमध्ये आला आहे. इमर्जन्सीसाठी पॅरेंट कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा घेतला जातो, जेणेकरून काही अडचण आली तर लगेच कॉन्टॅक्ट करता येईल. यानंतर स्टुडंट ॲड्रेस घेतला जातो. स्टुडंट आय डी ऑटोमॅटिकली जनरेट होतो. शेवटच्या स्टेपमध्ये स्टुडंटचा फोटो कॅप्चर केला जातो आणि रजिस्टर न्यू स्टुडंटवर क्लिक केल्यावर स्टुडंट सक्सेसफुली रजिस्टर होतो. रजिस्टर झाल्यानंतर तो स्टुडंट लगेच स्टुडंट लिस्टमध्ये ॲड झालेला दिसतो. स्टुडंट लिस्ट. स्टुडंट लिस्टमध्ये आपल्याला हॉस्टेलमधील टोटल स्टुडंट्स व प्रत्येक स्टुडंटची कंप्लीट डिटेल्स दिसते, जसं की रूम नंबर, पेरेंट ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस हे सगळं व्यवस्थित दिसतं. तसंच एडिट ऑप्शन वापरून स्टुडंटची माहिती फ्युचरमध्ये अपडेटसुद्धा करता येते. रिसेंट ॲक्टिव्हिटी. आता आपण रिसेंट ॲक्टिव्हिटी पॅनल पाहूया. रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये रिअल टाईम लाईव्ह डेटा दिसतो. कोणता स्टुडंट हॉस्टेलमध्ये आला किंवा गेला, स्टुडंटचा फेस डिटेक्ट झाला की नाही, पेरेंटला ईमेल नोटिफिकेशन सेंड झाला का, कोणत्या ईमेल आय डीवर मेसेज गेला, हे सगळं स्क्रीनवर क्लिअरली आणि टाईम वाईज दिसतं. लीव्ह अप्रूव्हल, लीव्ह मॅनेजमेंट. आता आपण लीव्ह अप्रूव्हल पॅनल पाहूयात. इथे स्टुडंट आय डी किंवा स्टुडंटचं नाव टाकल्यावर तो स्टुडंट ऑटोमॅटिकली शो होतो. स्टुडंटला जितक्या दिवसांची सुट्टी हवी आहे, कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत, हे सगळं लीव्ह पॅनलमधून अप्रूव्ह, मॅनेज केलं जातं. बॅकअप डेटा. आता बॅकअप डेटा सेक्शन पाहूयात. बॅकअप पॅनल मेलमध्ये आपण सिस्टमचा पूर्ण स्टुडंट डेटा बॅकअप घेऊ शकतो. इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सिस्टम क्रॅश झाला किंवा टेक्निकल प्रॉब्लेम आली तरीसुद्धा डेटा सेफ राहावा म्हणून हा बॅकअप सिस्टम पॅनल ॲड केला आहे. सेटिंग्स. सेटिंग्स पॅनलमध्ये हॉस्टेलची कंप्लीट इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. तसंच रोज रात्री 10:05 हॉस्टेल ॲडमिनला ऑटोमॅटिक ईमेल रिपोर्ट पाठवला जातो. त्या रिपोर्टमध्ये आज किती विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आले, किती अनुपस्थित आहेत, कोण परवासाठी आहे, हा सगळा हॉस्टेलमधील संपूर्ण विद्यार्थी डेटा ॲडमिनला ईमेलद्वारे मिळतो. ॲडमिन प्रोफाईल. ॲडमिन प्रोफाईलमध्ये फक्त ऑथराइज्ड ॲडमिनची पर्सनल इन्फॉर्मेशन ठेवलेली असते. सिस्टमचा ॲक्सेस फक्त ऑथराइज्ड ॲडमिनलाच दिला जातो. आता आपण पुन्हा डॅशबोर्डकडे पाहूयात. डॅशबोर्डमध्ये आधी 4 स्टुडंट्स होते. आता एक नवीन स्टुडंट ॲड झालेला आपल्याला दिसतो. अटेंडन्स कॅम. आता आपण अटेंडन्स कॅम ओपन करूयात. स्टुडंट हॉस्टेलमधील कॅमेरा समोर आला की स्टुडंटचा फेस ऑटोमॅटिकली डिटेक्ट होतो आणि बाजूला स्टुडंटची कंप्लीट डिटेल्स दिसते. अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर हॉस्टेल्स, स्कूल्स आणि कॉलेजेससाठी सहजपणे वापरता येऊ शकते. गव्हर्नमेंट हॉस्टेल्स व स्कूल्स आणि कॉलेजेससाठी ही सिस्टम एक मॉडर्न, रिलायबल आणि ट्रस्टेड सोल्युशन आहे. धन्यवाद.